गुरु श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द म्हणजे जणू काही एक अमृतच आहे. या परम अमृताचे सेवन करून अस्थिर झालेला अर्जुन ज्याप्रमाणे स्थिर, आनंदी व समाधानी होत आहे, तेच भाग्य संजयला धृतराष्ट्राच्या जवळ बसून जो कौरव सेनेचा एक भाग आहे त्याला देखील तेच ज्ञान मिळत आहे. म्हणून संजय देखील अतिशय भाग्यवान व्यक्ती झालेला आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात. आणि ज्याप्रमाणे अर्जुनाला ज्ञानाची भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे, त्याचप्रमाणे संजयाला देखील हे ज्ञानरूपी परमामृत